नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. मागासवर्गीय महिला सरपंचाची ग्रामसभेत बदनामी, व्हिडिओ एडिट करून व्हायरल. निलंग्याच्या बोटकुळमध्ये ग्रामसभेतच एका मागासवर्गीय महिला सरपंचाची बदनामी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोजमाप पुस्तिकाच्या कारणावरून ग्रामसभेत गोंधळ घालून सरपंचांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी आता तिघांविरुद्ध कारवाईची मागणी होते. बोटकुळ तालुका निलंगा येथील महिला सरपंच सत्यकला मंदुमले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होती. यावेळी स्वप्नील मोरे, वैभवी गाडी लोहार आणि भागवत मोरे यांनी 15व्या वित्त आयोगाच्या मोजमाप पुस्तिकेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. सरपंचांनी 2 दिवसात एमबी पुस्तक उपलब्ध करून देते असं सांगूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचा आरोप आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे ग्रामसभेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग असताना त्यातील काही भाग एडिट करून संदीप मोरे आणि जगदीश मोरे यांनी तो फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला. एकटी महिला सरपंच पाहून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप सत्यकला मंदुमले यांनी केलाय. या व्हायरल व्हिडिओमुळे अश्लील कमेंट्सना सामोरे जावे लागत असल्याने प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे. मी एकटी महिला आहे म्हणून मला लक्ष्य करण्यात आलं. ग्रामसभेचा व्हिडिओ एडिट करून माझी बदनामी करण्यात आली. संबंधितावर कारवाई व्हावी आणि हा व्हिडिओ तात्काळ हटवावा अशी मागणी त्यांनी वरिष्ठांना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिला सन्मानाची भाषा केली जात असताना फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीत एका मागासवर्गीय महिला सरपंचाची अशी बदनामी होणं हे दुर्दैवी आहे. आता गट विकास अधिकारी आणि पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज एकीकडं देश हा महासत्तेकडे चाललेला आहे, तर दुसरीकडं महिलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होण्याचे प्रकार देखील महाराष्ट्रामध्ये घडत आहे. सरकार म्हणते महिलांना 50% आरक्षण द्या, परंतु 50% आरक्षण दिलेल्या महिलावर जर अन्याय होत असेल तर त्याला जबाबदार कोण, हा नक्कीच आपल्यासमोर पडलेला हा मोठा प्रश्न आहे. आज असाच एका महिलेला आलेला अनुभव, ज्या की निलंगा तालुक्यातील बोटकुळ या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आहेत. ग्रामसभेमध्ये त्यांच्याबद्दल खोटी अफवा पसरवून, खोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाल्याचा आरोप करत त्यांनी निलंगा येथील पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याकडं तशी लेखी तक्रार देखील केलेली आहे आणि पोलिसांना देखील रीतसर तक्रार देऊन जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी देखील करणार आहेत असे या ठिकाणी त्यांच्याकडून सांगितलं जाते. आज त्या महिला सरपंच आपल्यासोबत आहेत. मॅडम, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय नेमकं एकंदरीत प्रकार घडला होता, काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव सत्यकला गोपाळ मंदुमले. मी बोटकुळ या गावची रहिवासी किंवा लोकप्रतिनिधी आहे. सरपंच म्हणून काम करते तिथे. 25/8/2026 या दिवशी आम्ही अर्ज काढून रीतसर ग्रामसभा आम्ही सुरू केली असताना ग्रामसभा विषय सूचीनुसार सुरळीत चालू असता काही गावगुंड संपली असता विषय सूचीनुसार सगळं काही वाचून दाखवून सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू असताना सभा संपायच्या पुढे काही गावगुंड तिथं येऊन धिंगाणा घालू लागले, अंगावर येऊ लागले, आरेरावीची भाषा बोलू लागली. जर या ठिकाणी गावातील एक लोकप्रतिनिधी किंवा एक सरपंच किंवा राज्यातील एक महिलाच सेफ नसेल तर आम्ही कुणाकडे दाद मागावी, आम्ही कुणाकडे जावं? ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात सोशल मीडियावर टाकून तुम्ही काय तुम्ही जी लोकांची बायकांची बदनामी करताय, तरी दोन्ही बाजूनं तुम्ही ऐकून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होतं. गाव लेवलवर जे पातळीवरचं हे तुम्ही करायला पाहिजे होते, ते पूर्ण महाराष्ट्रभर माझी बदनामी केलं. बरं, आत्ता तुम्ही म्हणताय की एक महिला सरपंच आहात तुम्ही, तुमची खूप मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. ज्या लोकांनी जो काही ग्रामसभेमध्ये गोंधळ घातला तर ते
ज्यावेळेस गोंधळ झाला त्यावेळेस ग्रामसभा चालू होती की संपलेली होती? ग्रामसभा संपली असं सांगून सुद्धा हे लोक आमचे प्रश्न संपले नाहीत मॅडम, तुम्ही सरपंच हे सोडून चालली, पळून चालली, ह्या भाषेत हिला धरा रे, हिचं व्हिडिओ करा रे, ह्या अरेरावीच्या भाषेमध्ये हे शिवीगाळ करत माझ्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न केले ह्या लोकांनी. बरं मॅडम, मला असं म्हणायचं आहे, तुमची जी ग्रामसभा होती ती पूर्वनियोजित होती. रितसर तुम्ही नोटीस काढलेली असेल, पण त्या नोटिशीमध्ये तुम्ही विषयसुद्धा हे केलेले असतील, दिलेले असतील, काय विषय होते? हो, मग तरी मग विषय सूची दिल्यानंतरही ते वेगळे प्रश्न विचारत होते का? मग एकतर आपली ग्रामसभा जेव्हा आपण नोटीस काढतो त्याच्यात काही विषयसूची ठेवलेले असतात. मग ते विषयसूचीनुसार यांनी 2 दिवस म्हणा, 3 दिवस, आपण 7 दिवस अगोदर नोटीस काढतो. त्या नोटिसीप्रमाणे यांनी 2 दिवस म्हणा, 3 दिवस म्हणा अगोदर आपल्याला अर्ज द्यायला पाहिजे. तसं ह्यांनी मला एकही रीतसर अर्ज दिलेला नव्हता. तरी पण यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देऊनसुद्धा यांनी ही भाषा किंवा हे आरेरावीचं किंवा अंगावर येणं हे कृत्य, घाणेरडं कृत्य केलेलं आहे ह्यांनी, ह्या गावगुंडांनी. एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की त्या लोकांनी तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ग्रामसभेची नोटीस काढली, तुम्हाला लेखी त्यांनी काही पत्रव्यवहार, हे विषय आहेत किंवा हे प्रश्न आहेत याच्यासाठी काही तुम्हाला म्हणजे त्यांनी अगोदर काही लेखी कळवलं होतं का? मला लेखी काहीही कळवलेलं नाही त्यांनी. 19 तारखेला आम्ही नोटीस काढलो होतो, त्यानंतर 25 तारखेला आम्ही ग्रामसभा घेण्याचं आयोजित केलं होतं. यांनी कसलीच रीतसर आम्हाला नोटीस दिलेली नाही. तरी पण हे गावगुंड प्रश्नावर प्रश्न भडीमार करत होते. एक बाई म्हणून हे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा ह्यांनी मला बघितले नाहीत. यांनी एवढी बदनामी केली आहे सोशल मीडियावर, प्रत्येक एक न्यूजवर एक फक्त संपल्यानंतर जी बाजू निघून जात होती तेवढंच एक व्हिडिओ क्लिप एडिट करून यांनी माझी नाहक बदनामी केली आहे. अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे आपल्याकडे सेव्ह आहेत, सगळेच आपल्याकडे पुरावे आहेत. तरी पण यांनी छोटंसं तेवढंच क्लिप करून यांनी माझी नावाची बदनामी अख्ख्या महाराष्ट्रभर केलेत. तर मंडळी बघा, एकीकडं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी आपण बोलतो आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळे म्हणून आपण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये वावरत असताना एखाद्या महिलेवरती असा अन्याय जर होत असेल तर नक्कीच ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. बरं मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच तुम्ही या ठिकाणी गट विकास अधिकारी यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनलाही तुम्ही निवेदन देणार आहात का? हो, पोलीस स्टेशनला पण आम्ही, आमचं औराद, शाहजिनी औराद ह्या विभाग येतो त्या ठिकाणी आम्ही अर्ज द्यायला चाललो आहे आता. आणि मला जर ह्याच्या पुढे न्याय नाही भेटला, मी इथं तर दिलीच आहे, पण औरादला पोलीस स्टेशनला जरी अर्ज देऊनसुद्धा जर मला न्याय नाही भेटला तर मी पुढे आंदोलन करेन. किंवा माझ्याकडं एवढी बदनामी झाली आहे की माझ्याकडं पर्याय नाही राहिला की मी आत्महत्या तरी करावं लागेल एक, किंवा ह्या गावगुंडांना सजा तर दिली पाहिजे एक. माझ्याकडे 2च पर्याय राहिलेले आहेत. नक्कीच नागराज न्यूज तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही आत्महत्यासारखं जे पाऊल आहे ते नक्कीच तुम्ही उचलू नयेत. निश्चितपणाने नागराज न्यूज अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. आमची तुम्हाला विनंती राहील की तुम्ही कुठल्याही पद्धतीने चुकीचं आणि टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नयेत. निश्चितपणाने प्रशासन आणि शासन तुमच्या बाजूनं तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेलच. बरं, मला आता जाता जाता एवढंच सांगा की तुम्ही आत्ता पोलीस स्टेशनलाही अर्ज देणार आहात आणि गट विकास अधिकाऱ्यांनाही अर्ज दिलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्यातून जर नाही मिळाला तर तुम्ही असं म्हणताय की आंदोलन करू, उपोषण करू, परंतु ह्यातून जर नाहीच मिळाला तर मग तुमची पुढील दिशा काय असेल? तेच सांगते ना, माझ्याकडे एकच पर्याय राहिलं आहे. माझी मानसिकताच नाही की मी कुठं बोलावं किंवा समाजात वावरावं, मानसिकताच ठेवले नाहीत ह्या गावगुंड लोकांनी. माझी एवढी बदनामी केलेत, मला अक्षरशः बोलता पण येत नाही, एवढी माझी बदनामी करून घाण कमेंट. पण हे जे कमेंट करतायत लोक, खरंच ॲक्च्युली ह्या गोष्टी घडलेत का? एकतर्फी लास्टच्या संपली असं सांगताना त्यामध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा मी संपली आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिली आहे हे म्हणत असतानासुद्धा ह्या काही लोकांनी घाण कमेंट केले. त्या घाण कमेंट करणाऱ्या लोकांनी सुद्धा नीट लक्षपूर्वक तो व्हिडिओ बघावा आणि त्याच्यावर कमेंट करावं. कुण्या बाईला असं बदनाम करू नये. शेवटी ह्या आपल्या राज्यामध्ये एक महिला, एक मावळे शिवाजी महाराजांनी
एक जपलेली स्त्री म्हणजे एक जपलेलं पावित्र्य आहे आणि हे पावित्र्यच भंग करत आहेत. तर आम्ही कोणत्या पद्धतीने ह्या समाजामध्ये किंवा ह्या पुरुषामध्ये वावरायचं सांगा, तुम्हीच उत्तर द्या मला. निश्चितच अतिशय खूप वाईट जी घटना आहे ती घटना या ठिकाणी घडलेली आहे. खरंच या ज्या महिला सरपंच आहेत यांची ज्या पद्धतीनं बदनामी करण्यात आलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडियावर दोघंजण काम केलेत. एडिटिंग संदीप बालाजी मोरे हा सोशल मीडियाला व्हिडिओ पुरवलेला आहे आणि जगदीश राजेंद्र मोरे हा एडिटिंग करून सगळ्या गावातील ग्रुप किंवा बाहेरच्या ग्रुपला हा सप्लाय केलेला आहे. आणि हे गावगुंड जे आहेत गावातले तिघंजण आहेत, स्वप्नील उद्धवराव मोरे, भागवत सुधाकर मोरे आणि वैभव कमलाकर लोहार, हे तिघंजण. ह्या तिघावर काटेकोरपणे कडक अशी याच्यात त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी इच्छा आहे. नक्कीच मॅडम, हा जो घडलेला प्रकार आहे हा खूप निंदनीय आहे आणि नक्कीच तुम्हाला शासनाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं न्याय मिळेल. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की ही जी घटना घडली आहे अतिशय निंदनीय आहे, चुकीची तर आहेच. ही घटना जरी घडलेली असली तरी नागराज न्यूजच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे की आपण असं कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल आपण न उचलता संघर्ष करण्याची तयारी आपण नक्कीच ठेवावीत. नागराज न्यूजला आपण वेळ दिलात त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद.